जळगावात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला दीपोत्सव। शहरातल्या चिमुकले राम मंदिरात 1151 दिवे लावत दिव्यांगांनी साजरा केला दीपोत्सव। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं आणि चांदी आणखी महागलं। सोन्याच्या दरात 2500ची वाढ तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे हवा प्रदूषित, हवेच्या गुणवत्तेची पातळी धोकादायक। अद्याप सरकारकडून उपाययोजना नाही। अनाथ बालकांसोबत भाजप आमदारांची दिवाळी। आमदार संजय कुटे यांनी अनाथ बालकांसोबत साजरी केली दिवाळी। कुटेंकडून शेकडो अनाथ बालकांना कपडे आणि मिठाईचं वाटप। अहिल्यानगर शहरासह आजूबाजूच्या परिसरातही जोरदार पाऊस। ऐन दिवाळीमध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे शहरातल्या बाजारपेठेवरही परिणाम। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या वाहेगावमधल्या शेतकऱ्याची आत्महत्या। अंकुश रामभाऊ शिंदे असं शेतकऱ्याचं नाव। विरारमध्ये एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। दुकानातल्या साहित्याचं आगीमुळे मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।